नमस्कार. आपल्या मुलाची बुद्धिमत्ता हा सर्व पालकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. बुद्ध्यांक म्हणजे IQ हा ती बुद्धिमत्ता मोजायचा तुम्हाला आधुनिक विज्ञानाने दिलेला एक पर्याय आहे, एक साधन आहे. त्याच्यामुळे माझ्या मुलाचा IQ किती आहे हा सर्व पालकांच्या मनातला प्रश्न असतो. त्याच्याबद्दलच अनेक उत्तरं तुम्हाला या एपिसोडमध्ये मिळणार आहेत. IQ म्हणजे काय असतो, IQ मोजण्यासाठी टेस्ट कशा वापरतात, त्या टेस्टचा रिझल्ट हा कितपत विश्वासार्ह असतो, IQ टेस्टमध्ये तपासल्या न जाणाऱ्या गोष्टी कुठल्या असतात आणि कुणीतरी तुमची फसवणूक तर करत नाही आहे ना हे कसं ओळखायचं, या सर्व गोष्टी आपण या एपिसोडमध्ये बघणार आहोत. सो IQ म्हणजे काय असतं, ज्याचं मराठीमध्ये आपण बुद्ध्यांक म्हणजे इंटेलिजन्स कोशंट याचा बुद्ध्यांक असं आपण मराठीमध्ये शब्द वापरतो. आणि ज्याचा बुद्ध्यांक चांगला ते मूल खूप हुशार असं आपण नेहमी समजतो. तर खूप पूर्वी, म्हणजे आता या गोष्टीला 100 वर्ष होऊन गेली, सैन्यामध्ये भरती केलेल्या माणसाला बेसिक अक्कल आहे का नाही, म्हणजे तो थोडा बुद्धीने कमजोर तर नाही ना. कारण कमजोर माणसं सैन्यामध्ये घेतली तर त्याचा गोंधळ होतो, त्यांना ट्रेनिंग द्यायला भयंकर त्रास होतो असं सायंटिस्टच्या लक्षात आलं होतं. त्यामुळे ॲक्च्युली कमजोर बुद्धिमत्तेची माणसं ओळखणे आणि त्यांना सैन्यामध्ये न येऊ देणे किंवा विशिष्ट कामे त्यांना न देणे हे करण्यासाठी IQ टेस्टचा शोध लावला होता. हा पहिला आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा. म्हणजे कमी बुद्धिमत्तेतली माणसं किंवा बुद्धिमत्तेतली काहीतरी कमतरता शोधून काढणे हा IQ टेस्टचा पहिलं आणि खरं तर सर्वात महत्त्वाचं काम आहे. या ज्या टेस्ट असतात या पॉप्युलेशन नॉर्म्ड असतात. म्हणजे कसं की तुम्ही ज्या समाजातनं ज्या संस्कृतीतनं आलेला आहात, आता उदाहरणार्थ आपण भारतीय माणूस आहोत, तर भारतीय माणसांमध्ये या सर्व टेस्ट या लोकांना कशा देता येतात, विविध वयाच्या लोकांना या टेस्ट कशा जमतात, त्यांचा त्याच्यावर किती स्कोअर येतो, ह्याच्यावर ठरतं की प्रत्येक तपासला जाणारा माणूस हा त्या स्कोअरपेक्षा जास्त आहे, कमी आहे, कुठे आहे, त्याचा आकडा किती आहे. आणि ह्याच्यात गोष्टी कुठल्या कुठल्या मोजल्या जातात. तर पहिली गोष्ट म्हणजे त्याला व्हर्बल ॲबिलिटीज म्हणतात. म्हणजे तुमची शब्दसंपत्ती किती आहे, तुम्ही शब्द कशा प्रकारे वापरू शकता, तुम्हाला फरक, सिमिलॅरिटीज आणि डिफरन्सेस सांगायला हे शब्द वापरता येतात का, तुमचं लॉजिक हे शाब्दिक लॉजिक कशा प्रकारे काम करतं. त्यानंतर लॉजिकल रिझनिंग यासुद्धा गोष्टी या टेस्टमध्ये बघितल्या जातात. तुमचा प्रोसेसिंग स्पीड बघितला जातो, म्हणजे काही विशिष्ट कार्य तुमचा मेंदू किती वेगाने करू शकतो किंवा त्याला जर टाईम प्रेशर असेल तर ते करण्यातली त्याची ॲक्युरसी किती कमी जास्त होते. त्यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट जी मोजली जाते ती म्हणजे शॉर्ट टर्म मेमरी त्याला म्हणतात. म्हणजे तुमचा मेंदू त्याच्या शॉर्ट टर्म मेमरीच्या संग्रहामध्ये, म्हणजे कम्प्युटरच्या भाषेत सांगायचं तर ज्याला रँडम ॲक्सेस मेमरी किंवा रॅम म्हणतात, त्यामध्ये किती गोष्टी ठेवू शकतो आणि त्या कशा वापरू शकतो. आता तुम्ही म्हणाल याचा काय उपयोग आहे. अगदी साधी गोष्ट आहे. तुम्ही दिवाणखान्यात बसलेले आहात आणि तुम्ही तुमच्या 5 वर्षाच्या मुलाला सांगता आहात की आतमध्ये जा आणि ताईला सांग की तुझे उद्याचे गणिताचा पेपर आहे, त्याची तयारी करायची आहे, तर वही, पुस्तक आणि पेन्सिल घेऊन ये. म्हणजे आतमध्ये जायचं आहे, ताईला शोधायचं आहे आणि ताईला सांगायचं आहे की उद्याच्या अभ्यासासाठी तुला या 3 गोष्टी लागणार आहेत, या घेऊन तू बाहेर ये. अशा प्रकारच्या 6 ते 7 गोष्टी या सूचनेमध्ये आहेत. ते मूल आतमध्ये जाऊन ताईला या सर्व गोष्टी सांगू शकताय का? किंवा तुम्हाला जेव्हा आई सांगते की बाजारात जा आणि अमुक अमुक 4 गोष्टी घेऊन ये, हे 200 ग्रॅम आण, हे पाव किलो आण, हे आतपाव आण, ते 150 आण, तर हे सर्व तुम्ही दुकानात जाईपर्यंत तुमच्या लक्षात राहणार आहे का? किती व्यावहारिक गोष्टी आहेत या, हे लक्षात घ्या. तर अशा प्रकारे मेंदूच्या कामाची काही अंग ही यामध्ये मोजली जातात. 3 डायमेन्शनल ओरिएंटेशन किंवा नॉन व्हर्बल इंटेलिजन्ससुद्धा मोजला जातो. म्हणजे एखाद्या चित्राचा पॅटर्न हा तुम्हाला दिलेल्या तुकड्यांवरून, विविध रंगीबेरंगी तुकड्यांमधून किंवा 2 रंगाच्या तुकड्यांमधून तुम्हाला निर्माण करता येतो आहे का, गोष्टी स्पेसमध्ये कशा मूव्ह होतात आणि त्या वेगळ्या वेगळ्या अँगलमधून कशा दिसतात हे तुम्हाला ओळखता येत आहे का, हा सुद्धा त्या इंटेलिजन्सचा भाग आहे. पण हे जे सर्व पॅरामीटर्स आहेत जे IQ टेस्टमध्ये मोजले जातात, हे कॉग्नेटिव्ह
या डोमेनमध्ये येतात. म्हणजे ज्याला आपण बुद्धिमत्ता म्हणतो साध्या सरळ भाषेत, कारण याला कॉग्निटिव्हला मराठीत अगदी चपकल शब्द मला तरी सापडलेला नाही आहे. अवेलेबल असलेले शब्द कुठल्या ना कुठल्या प्रकारे कमी पडतात. हा तेवढं एक अंग मोजतो. आणि या अंगामध्ये तुम्ही जर तुमच्या वयाची तुमच्या संस्कृतीमधली 100 माणसं घेतली तर त्याच्यात तुमचा नंबर कुठे लागतो हे IQ वरून कळतं. IQ हा आकड्यांमध्ये दिला जातो. तर आपल्यापैकी जवळजवळ 60-70% लोक हे 85 ते 115 या रेंजमध्ये येतात, ज्याला नॉर्मल IQ म्हटलं जातं. ओके. बऱ्याचशा लोकांना असं वाटतं की IQ जितका जास्त तितकं मूल जास्त हुशार. म्हणजे त्यांना असं वाटतं की एखादा जर खूप यशस्वी उद्योगपती असेल, एखादा क्रिकेटर असेल, तर त्यांचा IQ खूप जास्त असला पाहिजे. हे हे ॲक्च्युली चुकीचं आहे. इनफॅक्ट तुमचा आयुष्यातलं सक्सेस, तुमचं यश आणि तुमचा IQ याचा अर्थार्थी डायरेक्ट संबंध नाही आहे. नॉर्मल IQ असावा लागतो किंवा नॉर्मलपेक्षा जास्त असावा लागतो, पण फक्त IQचा तुमच्या यशाशी संबंध नाही आहे. IQशी रिलेटेड गोष्टी या युज्युअली शैक्षणिक आणि वैचारिक या भागामध्ये असतात. ह्याचा अर्थ असा की समजा तुमच्या मुलाच्या वर्गामध्ये 50 जणांचा त्यांचा वर्ग आहे, तर ह्याचा अर्थ असा होतो की 120च्या वर IQ असलेले 10% लोक असतात. म्हणजे 50 जणांच्या वर्गामध्ये 5 मुलांचा IQ हा 120च्या वर असतो. म्हणजे जर 2000 मुलांची शाळा असेल तर 200 मुलांचा IQ 120च्या वरती आहे. ही फार महत्त्वाची माहिती आहे. त्याचं कारण असं आहे की आपल्या डोक्यामध्ये परीक्षा, मार्क आणि ॲडमिशन या गोष्टी अगदी पक्क्या असतात. नीटसारखी जी मेडिकल एंट्रन्स एक्झाम आहे त्याचं उदाहरण घेऊया. दरवर्षी 20 लाख लोक नीटला बसतात आणि गव्हर्नमेंट कॉलेजमधल्या ओपन सीट्स जर तुम्ही बघितल्या तर त्या साधारण 40 ते 50 हजार असतात. 50 हजार असं धरूया. ह्याचा अर्थ असा की 20 लाखापैकी 50 हजार मुलांना त्या परीक्षेमधून काहीतरी उपयुक्त जागा मिळू शकते. ह्याचा अर्थ फक्त 2.5% मुलांना त्यातनं ॲडमिशन मिळणार आहे. ह्याचा अर्थ असा की असं समजूया, एक मिनिट, हे पूर्ण खरं नाही आहे पण असं समजूया तात्पुरतं की IQच्या बेसिसवर ॲडमिशन दिले जाणार आहेत, तर या मुलांचा IQ हा 130च्या वर असावा लागेल. किंवा JEE सारख्या परीक्षेमध्ये जिथे पुन्हा 10-15 लाख पोरं बसतात आणि त्यातल्या जेमतेम 15,000 मुलांना ॲक्च्युअल IITमध्ये ॲडमिशन मिळते, म्हणजे तिथेही हा 1%च झाला. या सर्व महत्त्वाच्या लक्षात घेण्याच्या गोष्टी अशा आहेत की IQ हा नॉर्मल आहे किंवा नॉर्मलपेक्षा चांगला आहे ह्याचा डायरेक्ट परीक्षेच्या यशाशी संबंध नाही आहे. नॉर्मली ही मुलं जनरली कमी अभ्यासामध्ये चांगले मार्क मिळवू शकतात आणि चांगले म्हणजे 85%च्या वरती किंवा 90%च्या वरती. पण 100 IQ असलेल्या मुलाला 100% मार्क मिळाले पाहिजे असा ह्याचा मुळीच अर्थ होत नाही. 100 IQ ह्याचा अर्थ तुम्ही बरोबर मध्यभागी आहात. ह्याचा अर्थ जर तुमच्या वयाची 100 लोक लाईनीने उभी केली IQच्या ग्रेडेशन्सनुसार, तर तुमच्यापेक्षा कमी ही 50 लोक असतील आणि तुमच्या पुढे 49 लोक असतील. हे लक्षात घ्या. म्हणजे 120 IQ म्हणजे तुमच्या मागे 90 लोक आहेत, तुमच्या पुढे 9-10 लोक आहेत. म्हणजे 100 IQ म्हणजे 100% मार्क असं मुळीच नाही. 100 IQ म्हणजे पासिंग मार्क हा त्याचा अर्थ होतो. पण पासिंग मार्क हे शाळेसाठी पुरेसे असतात. हा झाला IQ कशासाठी असतो आणि व्यावहारिक आपण जे बघतो शालेय शिक्षण त्याच्यात त्याचा काय उपयोग आहे हे. एक गमतीदार भाग असा आहे की जे कमालीचा जास्त IQ असलेली लोक असतात, म्हणजे 140च्या पलीकडे जो IQ आहे तो जिनियस कॅटेगरीमध्ये समजला जातो. म्हणजे 200-250 लोकांपैकी एखाद्या माणसाचा असा IQ असतो. म्हणजे पुन्हा एकदा तुमच्या मुलाची जर शाळा 2000 मुलांची असेल तर त्या शाळेमध्ये निदान 5-10 पोरं तरी त्या कॅटेगरीतली असतील. इतका सुपरलेटिव्ह हाय IQ असलेली लोक युज्युअली धंदापाणी किंवा काय म्हणतो आपण त्याला, राजकारण, समाजकारण अशा गोष्टींमध्ये यशस्वी होत नाहीत. ते त्या दिशेला जातही नाहीत. ते स्वतःचा काहीतरी एक विषय निवडून त्यामध्ये अत्यंत खोल काम करत राहतात. हे युज्युअली शास्त्रज्ञ वगैरे होणारी लोक आहेत. हे इंजिनियर होऊन, डॉक्टर होऊन रेग्युलर तुमच्या माझ्याबरोबर काम करणारी माणसं नव्हेत. ओके.
हे सुद्धा लक्षात घेण्यासारखं आहे की नुसता IQ 140 आहे म्हणजे आता हा IITत पोहोचलाच असा त्याचा अर्थ होत नाही. कारण गंमत अशी आहे की सरळ साधा एखादा प्रश्न हा हाय IQच्या माणसाला चकवून जाऊ शकतो, कारण त्याला त्याबद्दल खूप जास्त माहिती असते आणि त्याला त्याच्यात खूप पॉसिबिलिटीज दिसतात. शिवाजी महाराजांकडे किती किल्ले होते ह्याचा सारखा जर प्रश्न विचारला तर कदाचित ज्या मुलांनी पुस्तक पाठ केलं आहे त्याला कुठल्या तरी धड्यामध्ये तो आकडा दिसला असेल आणि त्यांनी तो आकडा तिथे लिहिला तर त्याला त्याचं बरोबर मार्क मिळेल. पण जो कमालीचा हुशार मुलगा आहे तो म्हणेल की अरे हा प्रश्न चुकीचा आहे. शिवाजी महाराजांच्या वयात प्रत्येक वेळेस त्यांच्याकडे असलेल्या किल्ल्यांची संख्या बदलत गेली होती. एका किल्ल्यापासून त्यांनी सुरुवात केली, अनेक किल्ल्यांपर्यंत गेले, मग काही युद्ध झाली, काही वेळा त्यांना तह करावे लागले, काही किल्ले मुघलांना परत द्यावे लागले, तेव्हा काही आदिलशहाकडनं जिंकावे लागले. म्हणजे एक्झॅक्टली कुठल्या पॉईंटला किल्ले होते हे मोजायचं हा त्याच्या डोक्यात प्रश्न येईल आणि त्याला हा भयंकर अवघड प्रश्न वाटेल आणि त्याला ह्याचं उत्तर लिहिता येणार नाही. व्हेराज सर्वसामान्य बुद्धीच्या एखाद्या पोराचं जर ते वाक्य डोक्यात अडकलेलं असेल की कुठेतरी राज्याभिषेकाच्या वेळी महाराजांकडे 67 किल्ले होते असं कुठलं तरी एक जर वाक्य असेल तर तो त्या 67 आकडा लिहिल आणि हा वर्गातला सर्वात हुशार मुलगा म्हणून दिसेल. ही गंमत तुम्ही लक्षात घ्या, कारण एका विशिष्ट आकड्याच्या पलीकडे जेव्हा IQ जातो तेव्हा तुम्हाला खूप जास्त गोष्टी दिसायला लागतात. त्याच्यामुळे साधे साधे प्रश्न की जे फक्त पाठांतराच्या जोरावर लिहायचे आहेत किंवा तसं निदान अपेक्षित आहे ते तुमच्यासाठी अवघड होऊन बसतात. हा खूप महत्त्वाचा भाग आहे, हे लक्षात घ्या बरं का. त्याच्यामुळे कमालीची हुशार मुलं बरेचदा वर्गात पहिली येणारी नसतात. ती नेहमी काही मार्क घालवून थोडी मागे राहणारी असतात, हेही लक्षात घ्या. IQ टेस्टचा खरं तर व्यवहारामधला सर्वात महत्त्वाचा जो उपयोग आहे तो म्हणजे ज्या मुलांचा IQ नॉर्मलपेक्षा कमी आहे ते ओळखण्यासाठी. म्हणजे ज्या मुलांचा IQ से 70 ते 85 आहे त्यांना आपण बॉर्डरलाईन IQ असलेली मुलं म्हणतो. 70च्या खाली हे बौद्धिकदृष्ट्या कमजोरीच्या कॅटेगरीज चालू होतात, ज्याला पूर्वी मतिमंद म्हणायचे. त्याचा अर्थ असा असतो की सर्वसामान्य आयुष्यामध्ये ज्या गोष्टी जमायला पाहिजेत, शालेय अभ्यासात त्यांच्या वयाच्या मुलांना ज्या गोष्टी जमायला पाहिजेत त्या गोष्टी यांना सहजासहजी जमत नाहीत किंवा प्रयत्न करूनही जमू शकत नाही. बरेचदा 60 किंवा 70 IQ असलेल्या मुलाचे आईवडील मला म्हणतात, पण अहो त्याच्यात सगळं लक्षात राहतं. आम्ही 1 वर्षांनी सुद्धा त्या ठिकाणी गेलो तर तो तिथला रस्ता त्याला माहिती होता. जवळ आल्यावर तो म्हणाला की आपण इथे आलो होतो ना, आपण तिथे कोपऱ्यावर मँगो आईस्क्रीम खाल्लं होतं ना. म्हणजे त्याच्यात सगळं लक्षात राहतं. तर मेमरी म्हणजे स्मृती हा बुद्धिमत्तेच्या अनेक अंगांपैकी एक भाग आहे. दुर्दैवाने भारतीय समाजामध्ये पहिल्यापासनं स्मृती या एकाच गोष्टीला इतकी मोठी किंमत दिली गेलेली आहे की जी व्यक्ती खूप काहीतरी लक्षात ठेवू शकते आणि तसंच्या तसं सांगू शकते त्याला हुशार समजलं जातं. तर अशा प्रकारची घोकंपट्टीची ॲबिलिटी असलेली व्यक्ती किंवा त्याला काहीतरी आठवतं आहे हे लक्षात असलेली व्यक्ती ही खूप हुशार असेलच असं नाही. उदाहरणार्थ 50 किंवा 60 IQ असलेली काही ऑटिस्टिक मुलं तुम्हाला रस्त्याचा इंच ना इंच एक्झॅक्टली तसा सांगू शकतात. त्या रस्त्यात कुठल्या सिक्वेन्सनी दुकानं येतात हे सुद्धा एकदा किंवा दोनदा जाऊन त्यांच्या लक्षात राहतं, जे भल्या मोठ्यांच्या लक्षात राहत नाही. पण ह्याचा अर्थ ते मूल खूप बुद्धिमान आहे असं नाही. त्याला बुद्धीचं एवढं एक अंग त्याचं आयदर नॉर्मल आहे किंवा नॉर्मलपेक्षा जास्त आहे. पण बाकीची जर बुद्धीची अंग तशी नसतील तर त्या फक्त एका अंगाचा खूपसा जगात उपयोग होत नाही. त्यामुळे ही लक्षात घेण्याची गोष्ट आहे. त्या मुलांना शिक्षणासाठी वेगळ्या सोयी कराव्या लागतात. आपल्या नॉर्मल शाळांमध्ये की जिथे सर्व मुलांना एकत्र शिकवलं जातं तिथे ते 5वी 6वीच्या पलीकडे जाताना त्यांची खूप धडपड होते आणि त्यानंतर ते ॲक्च्युली नापास व्हायला सुरुवात होतं. तो एक वेगळा विषय आहे, त्याबद्दल नंतर कधीतरी बोलूया. IQ टेस्ट करायच्या कुठल्या? तर भारतामध्ये सर्व शास्त्रज्ञांनी ॲक्सेप्ट केलेल्या आणि भारतीय सरकारने आणि सर्व राज्य सरकारांनी ॲक्सेप्ट केलेल्या अशा काही टेस्ट आहेत. त्यातली पहिली टेस्ट आहे जिला बिने कामत टेस्ट म्हणतात. म्हणजे स्टॅनफर्ड बिने ही जी एक ओरिजिनल टेस्ट होती त्याची कामतांनी कामत बिने किंवा बिने कामत अशी भारतीय मुलांसाठी स्टँडर्डाईज केलेली ही टेस्ट आहे. ही टेस्ट अनेक ठिकाणी वापरली जाते. त्यानंतर मिसिक म्हणजे मलिन्स टेस्ट फॉर इंटेलिजन्स, जी वेशलर ही जी आंतरराष्ट्रीय बुद्धिमापनाची टेस्ट आहे त्याचं हे भारतीय व्हर्जन आहे. भारतीय मुलांसाठी स्टँडर्डाईज केलेलं आहे. ती टेस्ट वापरली जाते.
त्यानंतर वेशलरची जी टेस्ट आहे मुलांसाठीची, विस्क ज्याला म्हणतात, ती टेस्ट आता जगभर वापरली जाते. ती आपल्याकडच्या सर्व मुलांना लागू पडते. त्याच्यामुळे विस्क किंवा मलिन ही अत्यंत स्टँडर्डाइज टेस्ट आहे. याशिवाय रेव्हन्स प्रोग्रेसिव्ह मेट्रायसिस नावाची एक टेस्ट असते, ज्यामध्ये मुलांची शब्दाच्या पलीकडची बुद्धिमत्ता, म्हणजे ज्याला अशाब्दीय बुद्धिमत्ता किंवा परफॉर्मन्स इंटेलिजन्स म्हणतो. व्हर्बल इंटेलिजन्स असतो आणि परफॉर्मन्स इंटेलिजन्स असतो. त्याच्यात शब्द बाजूला ठेवून, भाषा बाजूला ठेवून फक्त परफॉर्मन्सवाला, लॉजिकल रिझनिंगवाला इंटेलिजन्स वापरला जातो. ही टेस्ट युजली स्क्रीनिंगसाठी वापरली जाते. म्हणजे जेव्हा पटकन तुम्हाला हे मूल कुठल्या कॅटेगरीत आहे, कमी आहे, नॉर्मल आहे का जास्त आहे, फक्त एवढंच शोधायचं आहे, एक्झॅक्ट आकड्याची गरज नाही आहे, किंवा शेकडो मुलांना एका वेळी टेस्ट द्यायची आहे, तेव्हा ही टेस्ट वापरली जाते. ही टेस्ट ही एंड टेस्ट नाही आहे. त्याच्या रिझल्टनुसार तुम्हाला पुढच्या दुसऱ्या टेस्ट करून IQ निश्चित काय आहे ते ठरवावं लागतं. या टेस्ट व्यतिरिक्तच्या बाकीच्या सर्व टेस्ट या फारशा उपयोगाच्या किंवा स्टँडर्डाइज समजल्या जात नाहीत. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट ही टेस्ट करतात आणि त्याचा रिपोर्ट देतात, त्या रिपोर्टमध्ये त्यांनी स्वतःचं नाव, स्वतःच्या डिग्र्या, त्या संस्थेतला स्वतःचा हुद्दा हे लिहिलेलं असणं गरजेचं आहे. हे त्यांच्या लेटरहेडवर रिपोर्ट पाहिजे. त्याच्यात मुलाचं पूर्ण नाव आणि बाकीची तर माहिती असतेच, पण टेस्टच्या दिवशी मुलाचं एक्झॅक्ट वय किती होतं हेही त्या रिपोर्टमध्ये लिहिलेलं अपेक्षित असतं. निदान जन्मतारीख तरी पाहिजे आणि टेस्ट घेतल्याची तारीख तिथे पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, हा रिपोर्ट सही केलेला असला पाहिजे आणि त्या सहीबरोबर त्यांचा रिहॅबिलिटेशन काउन्सिल ऑफ इंडिया म्हणजे RCI बरोबरचा रजिस्ट्रेशन नंबर हा तिथे लिहिलेला असला पाहिजे. भारत सरकारच्या कायद्यानुसार RCI रजिस्ट्रेशन नसलेले रिपोर्ट हे व्हॅलिड नाहीत. ओके, हे लक्षात ठेवा. एका लबाडीबद्दल मला तुम्हाला सांगायचं आहे. खरं ही खूप दुर्दैवाची गोष्ट आहे, पण हे तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे की नॉन स्टँडर्ड टेस्ट करून वाटेल ते रिपोर्ट देणारे, पालकांना बरं वाटेल असे रिपोर्ट देणारे, किंवा पालकांना कुठल्या तरी गोंधळात ओढता येईल असे रिपोर्ट देणारी ही अनेक लोक आहेत. काही लोक तर IQ टेस्ट करतात, मग 3 महिन्याचा IQ वाढवायचा प्रोग्रॅम पालकांना विकतात. त्या टेस्टचेच कॉम्पोनंट, तेच प्रश्न वेगळ्या वेगळ्या फॉर्ममध्ये पुन्हा मुलांकडून 3 महिने सोडवून घेतात. 3 महिन्यांनी परत IQ टेस्ट करतात. ती थोडी सुधारलेली दिसते आणि ते म्हणतात की बघा आम्ही मुलाचा IQ वाढवून दिला. हा 100% फसवेगिरीचा प्रकार आहे. अशा प्रकारे IQ कोणाचंही वाढत नाही. तीच टेस्ट जर तुम्ही 10 वेळा दिली, तेच प्रश्न तुम्हाला माहिती झालेले असले, तर अर्थातच तुम्हाला ते जास्त चांगले सोडवता येणार आहेत. आणि जन्मतः आलेली बुद्धिमत्ता ही कोणालाही बदलता येत नाही. हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. आणि शेवटचा आणि तुमच्या माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे, आपण जर समजा सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर, बाबासाहेब पुरंदरे किंवा आपले पंतप्रधान नरेंद्रजी मोदी ह्यांचा जर IQ काढायला घेतला, तर तो 140च्या पलीकडे येईल का हो? ही कोटीमध्ये एक असणारी लोकं आहेत. ह्यांची जी बुद्धिमत्ता आहे ही IQ टेस्टवर मोजली जात नाही. हा फार महत्त्वाचा भाग आहे. मोठे इंडस्ट्रियलिस्ट, त्यांची बुद्धिमत्ता किंवा त्यांच्या कामामध्ये त्यांना लागणाऱ्या ज्या बुद्धिमत्तेच्या गोष्टी आहेत त्या IQ टेस्टवर मोजल्या जात नाहीत. त्याच्यामुळे तुमच्या मुलाची बुद्धिमत्ता जर नॉर्मल असेल किंवा नॉर्मलपेक्षा थोडी कमी जास्त असेल, तर त्याच्यात समाधान मानायला काहीच हरकत नाही. त्यावर त्याचं आयुष्यातलं यश ठरत नाही. पुन्हा एकदा समराईज करतो, थोडक्यात सांगतो. IQ टेस्टचा खरा उपयोग हा नॉर्मलपेक्षा कमी असलेला IQ ओळखण्यासाठी आहे. समाजामध्ये तुमच्यासारख्या वयाच्या, तुमच्या वयाच्या बुद्धिमत्तेची लोकं जर लाईनीने उभी केली, तर त्याच्यात तुमचा नंबर कुठे लागेल 100मध्ये हे सांगण्यासाठी IQ टेस्टचा उपयोग आहे. सर्वसाधारणतः नॉर्मल किंवा त्यापेक्षा थोडा जास्त IQ असलेल्या मुलांना कमी एफर्ट्समध्ये सुद्धा आपल्या शाळेमध्ये पासिंग मार्क फर्स्ट क्लास अगदी 80-85% मार्क पडू शकतात. IQचा आकडा आणि वर्गात मिळणारे मार्क ह्यांचा अर्थार्थी काही डायरेक्ट संबंध नाही आहे. आणि जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी, आनंदी जीवन जगण्यासाठी ज्या अनेक वेगळ्या गोष्टी लागतात, त्यातल्या 2-4 गोष्टीच IQ टेस्टमध्ये तपासल्या जातात, बाकीच्या तपासल्या जात नाहीत. त्याच्यामुळे सुजाण पालक बना, सुजाण ग्राहक बना
आणि सुजाण बुद्धिमान व्यक्ती बना.